नमस्कार मित्रांनो, प्रज्ञान अकॅडमीवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. बघा, आपण करंट अफेअर्सचे काही व्हिडिओ घेणार आहेत, जे महत्त्वाचे टॉपिक आहे ना, ते तुमच्या येणाऱ्या राज्यसेवा प्रिलिमसाठी प्लस ग्रुप सीसाठी. ठीक आहे, आपण वेळ वाया न घालवता डायरेक्ट पुरस्कारांपासून सुरुवात करूया. पहिला पुरस्कार आहे आपला तेलंगणा राज्याला टीबीचा पुरस्कार, टीबी राष्ट्रीय पुरस्कार भेटलेला आहे. टीबी जो प्रोग्राम होता 100 दिवसाचं टीबी मुक्त भारत अभियान होतं, बरोबर. टीबी मुक्त भारत अभियान होतं आणि त्यामध्ये तेलंगणा राज्याला त्याचा पुरस्कार भेटलेला आहे. ओव्हर द बेस्ट नॅशनल परफॉर्मन्स अवॉर्ड इन नॅट टेस्टिंग. मग नॅट टेस्टिंग काय आहे तर न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेस्ट. ठीक आहे, संपूर्ण भारतामध्ये तेलंगणा राज्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती म्हणून त्याला तो पुरस्कार भेटला. पुढचा पुढचा पुरस्कार बघा, विज्ञान पुरस्कार 2024. खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे. भारत सरकारचा सर्वोच्च विज्ञान पुरस्कार आहे. कुणाला भेटलाय तर डॉक्टर गोविंदराजन पद्मनाभन यांना भेटलेला आहे. ठीक आहे, मग गोविंदराजन पद्मनाभन यांना पुरस्कार भेटलेला आहे, तर त्यांची प्रोफाईल पण आपल्याला थोडीशी माहिती पाहिजे. मग बघा, तर IISc बँगलोरमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे. बायोकेमिस्ट आहेत ते. ठीक आहे, कशासाठी पुरस्कार भेटलेला आहे बघा, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आजीवन उल्लेखनीय योगदानासाठी सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान भेटलेला आहे. ठीक आहे, आता याचं स्वरूप म्हणजे काय असतं बघा, याचं स्वरूप म्हणजे यात काही पैसे वगैरे दिले जातात का तर तसं नाही आहे. ठीक आहे, जसं जे आपले पद्मा अवॉर्डचं स्वरूप आहे त्याच प्रकारे याचं स्वरूप असतं. ठीक आहे, मग आपल्यासाठी तर महत्त्वाचं काय होतं, 2024चा जो अवॉर्ड आहे तो कुणाला भेटलेला आहे विज्ञान रत्न पुरस्कार, तर तो कुणाला भेटलाय डॉक्टर गोविंदराजन पद्मनाभन यांना भेटलेला आहे. त्यांना आधी कोणते पुरस्कार भेटलेत बघा, पद्मभूषण, पद्मश्री, शांतीस्वरूप भटनागर आणि इतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार भेटलेले आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना या पुरस्कार देण्यात आला. पुढचा पुरस्कार बघा, कीर्तिचक्र पुरस्कार 2024चाही बघू आपण आणि 2025चाही बघू. मग 2000 बघा, एकतर आपल्याला हा पुरस्कार काय आहे ते माहिती पाहिजे. शांततेच्या काळातील दुसरे सर्वोच्च वीरता पुरस्कार आहे. कोणता? कीर्तिचक्र. ठीक आहे, मग बघा 2024ला कुणाला भेटलाय, कर्नल मनप्रीत सिंग. हे नावं तुम्हाला पाठ पाहिजे. कर्नल मनप्रीत सिंग, त्यानंतर रायफलमॅन रवी कुमार, त्यानंतर मेजर एम राम गोपाल नायडू. 2024चे हे. ठीक आहे, त्यानंतर 2025चे बघा, 2024मध्ये आणखी एक नाव आहे हुमायूं मुजमिटिल भट. 25चं बघा, मेजर मल्लाराम गोपाल नायडू, मेजर मंजित आणि त्यानंतर DSP हिमांशू मुजबिल भट. ठीक आहे, हे नाव 2024चं नाही आहे, 2025चं, हे लक्षात ठेवायचं आहे आपण. त्यानंतर बघा, पुढचा पुरस्कार महत्त्वाचा पुरस्कार आहे नॅशनल फ्लोरिसन्स नाईटँगल पुरस्कार. तुम्हाला एकतर विचारलं जाईल की हा पुरस्कार देतं कोण, तर भारत सरकारचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय 1973 पासून हा पुरस्कार देतं. ठीक आहे, कशासाठी? उत्कृष्ट नर्सिंग कर्मचाऱ्यांचे स्वास्थ्य सेवा व जनसेवा क्षेत्रातील अपूर्व योगदान सन्मानित करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, मग तुम्हाला कळालंय की आता हा पुरस्कार कुणाला दिला जातो, तर ज्या नर्सिंग क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही आपले कर्मचारी आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जातो आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडनं. स्वरूप बघा काय आहे, तर प्रमाणपत्र, 1 लाख रुपयाचं बक्षीस आणि पदक असं त्याचं स्वरूप आहे. 2024ला 15 कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार दिला गेला. 2025ला देखील हा 15 कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात आला. पुढचा पुरस्कार बघा, ई गव्हर्नन्स 2024चा राष्ट्रीय पुरस्कार कशाला भेटलाय, तर पोषण ट्रॅकर नावाचा जो काही इनिशिएटिव्ह आहे त्याला भेटलेला आहे. हा इनिशिएटिव्ह काय ते विचारलं जाईल आपल्याला, तर इनिशिएटिव्ह आहे मुलांच्या पोषण स्थितीचे वास्तविक वेळेत निरीक्षण. रिअल टाइममध्ये जे मुलांचं पोषण आहे त्याची माहिती आपल्याला या पोषण ट्रॅकर थ्रू कळते. आणि कोणता टार्गेट ग्रुप आहे, तर 0 ते 6 वर्ष जो वयोगट आहे तो याचा टार्गेट ग्रुप आहे. आणि बघा, ही जी स्कीम आहे पोषण ट्रॅकर कोणत्या मंत्रालयाच्या अंडर येते, तर महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंडर येते. ठीक आहे, म्हणून त्याला तो राष्ट्रीय पुरस्कार भेटलेला आहे. सुवर्ण कॅटेगरीमध्ये आपण त्याला सर्वोत्कृष्ट म्हणू. ठीक आहे, डिजिटल ई गव्हर्नन्सचा. बघा, आता याच्यामध्ये काय केलंय आपण, WHOचा ग्रोथ चार्ट जो आहे त्याचा आपण एक इनोव्हेटिव्हली वापर केलेला आहे या पोषण ट्रॅकरमध्ये. ठीक आहे, पुढचा जो अवॉर्ड आहे तो बघा, UN इंटर एजन्सी टास्क फोर्स अवॉर्ड ICMR ला भेटलेला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च 2024चा. कशासाठी बघा, गैरसंक्रमक रोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी, मानसिक आरोग्य क्षेत्रातील सुधारणांसाठी. आता इथं जास्त महत्त्वाचं काय आपल्यासाठी माहिती आहे का, हा जो UN इंटर एजन्सी टास्क फोर्स अवॉर्ड 2024 आहे तो कुणाला भेटलेला आहे, तर तो ICMR या एजन्सीला भेटलेला आहे किंवा ह्या गव्हर्नमेंटच्या बॉडीला भेटलेला आहे. ठीक आहे, पुढचा पुरस्कार बघा, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024. एकूण 45 पंचायतींना सन्मानित करण्यात आले या पुरस्कारा थ्रू.
बघा या पुरस्काराचे ना प्रमुख श्रेणी आपल्याला विचारल्या जातील. नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार 9 पंचायतींना भेटला. त्यानंतर काही राज्यांना देखील पुरस्कार भेटला, राज्यांच्या संस्थांना. यामध्ये महाराष्ट्र आहे म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार. ठीक आहे. त्यानंतर ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पंचायत पुरस्कार नवीनकरणीय ऊर्जा वापराबाबत आणि कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार शुद्ध कार्बन उत्सर्जनाबद्दल, शुद्ध शून्य कार्बन उत्सर्जनाबद्दल. ठीक आहे. तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचे जे पुरस्कार आहे ते कोणत्या क्षेत्रात आहेत तर साहित्यिक क्षेत्रातले. ठीक आहे. साहित्यिक क्षेत्रातले पुरस्कार आयोगाने बऱ्याच वेळेस विचारलेले आहे. पहिला पुरस्कार बघा व्हर्चिल दलित साहित्य पुरस्कार. तर नावातच आहे की दलित साहित्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे. मग स्वरूप बघा 1 लाख रुपये त्याचं स्वरूप आहे आणि मानपदवी हे त्याचं स्वरूप आहे. आता ह्या वर्षी कुणाला भेटलाय 2024चा ते आपल्यासाठी नाव महत्त्वाचं आहे. नाव जे आहे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आपलं. पी शिवकामी असं त्यांचं नाव आहे. कुठले ते तर तमिळनाडूचे आहे. प्रसिद्ध लेखक आहेत, प्रसिद्ध लेखिका आहेत, समाजसेविका आहेत आणि सेवानिवृत्त IAS अधिकारी आहेत. ठीक आहे. त्यांचं जे साहित्य ते काय बघा दलित ओळख आहे, प्रतिरोध आहे आणि सामुदायिक सशक्तीकरणावर आहे. इंग्रजी भाषेमध्ये त्यांचं जे साहित्य आहे ते मेजरली लिहिलेलं आहे त्यांनी. व्हर्चिल दलित साहित्य पुरस्कार 2025 कुणाला भेटलाय पी शिवकामी यांना भेटलेला आहे. पुढे बघा विनोद कुमार शुक्ल खूप महत्त्वाचा आहे. व्हेरी IMP करायला. ठीक आहे. व्हेरी IMP दोन्हीपैकी एका एक्झाम मध्ये येणार म्हणजे येणार प्रश्न याच्यावर. 2024चा ज्ञानपीठ पुरस्कार तोच आपण त्याला म्हणू की 59वा पुरस्कार आहे. कुणाला भेटला तर विनोद कुमार शुक्ल यांना भेटलेला आहे. कोणत्या भाषेसाठी भेटला तर हिंदी साहित्यासाठी भेटला. हिंदी साहित्यातील असाधारण योगदानासाठी सन्मानित करण्यात आलेलं आहे त्यांना. या पुरस्काराची रक्कम आणि स्वरूप माहिती पाहिजे आपल्याला. 11 लाख रुपये रोख. ठीक आहे. असं त्याचं स्वरूप आहे. कांस्य निर्मिती सरस्वती प्रतिमा आणि सन्मानपत्र. जे विनोद कुमार शुक्ल आहे त्यांच्याबद्दल थोडक्यात बघा. एकतर ते छत्तीसगडचे पहिले साहित्यिक आहे ज्यांना हा ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे बरं का. ज्ञानपीठ जो पुरस्कार आहे भारतातला सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार मानला जातो. कुणातर्फे दिला जातो तर ते तुम्ही बघायचं आहे एकदा. हिंदी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते 12वे साहित्यिक आहेत. ठीक आहे. 12वे साहित्यिक आहेत. त्यांच्या साहित्य त्यांनी कोणते लिहिले यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला. मग बघा दीवार में एक खिडकी रहती थी. ठीक आहे. त्यानंतर नौकर की कमीज, सब कुछ होना बचा रहेगा. तर हे जे त्यांचं साहित्य आहे हे जास्त फेमस आहे. ठीक आहे. पुढचं आपण पुरस्कार बघूया. 34वा व्यास सन्मान पुरस्कार कुणाला भेटलेला आहे सूर्यबाला यांना भेटलेला आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो की व्यास सन्मान, तो व्यास सन्मान असतो हिंदी साहित्यासाठी. ठीक आहे. साहित्यकृती बघा त्यांची जी फेमस आहे ती कोण देश को वासी, वेणू की डायरी. हे दोन जे आहे ते फेमस आहे. नाही एकच आहे, याला एकच म्हणूया आपण. ठीक आहे. कोण देश की वासी, वेणू की डायरी 2018ला त्यांनी लिहिलेला आहे. कुणातर्फे दिला जातो हा पुरस्कार के बिर्ला फाउंडेशन. अजून कोणता पुरस्कार के बिर्ला फाउंडेशन तर्फे दिला जातो माहिती नसेल तर तुम्ही गुगल करायचं आहे. ठीक. याचं स्वरूप बघा सन्मान बरोबर 4 लाख रुपये प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह असं त्याचं स्वरूप आहे. आता आपल्यासाठी काय महत्वाचं आहे इथं सूर्यबाला प्लस कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो तर हिंदीमध्ये दिला जातो प्लस काय कुणातर्फे दिला गेला तर के बिर्ला फाउंडेशन तर्फे दिला गेला आणि त्याचं जे स्वरूप आहे ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे. सूर्यबाला यांच्याबद्दल थोडक्यात बघा. वाराणसीचे आहे, हिंदी साहित्यामध्ये MA आणि PhD आहे. 45 वर्ष साहित्यिक कारकिर्दीमध्ये त्यांचा अनुभव आहे. पुढचं बघा साहित्य पुरस्कार. याला आपण म्हणू की ज्ञानपीठ पुरस्कारानंतर सेकंड नंबरचा पुरस्कार. ठीक आहे. 21 भाषांमध्ये हा दिला जातो. साहित्य अकादमी पुरस्कार हे ज्ञानपीठ पुरस्कारानंतर भारतीय साहित्यातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार आहे. ठीक आहे. मग हिंदीसाठी कुणाला दिला गेलाय बघा गगन गिल यांना दिला गेलाय. पण आपल्यासाठी महत्वाचं काय मराठीमध्ये कुणाला दिला गेलेला आहे. ठीक आहे. मग मराठीमध्ये बघा मराठीमध्ये जे 2 पुरस्कार आहे युवा साहित्य आणि बाल साहित्य. युवा साहित्य कुणासाठी दिला गेलेला आहे युवा साहित्य दिलं गेलेलं आहे देवदास सौदागर यांना. कोणत्या कादंबरीसाठी उसवन कादंबरीसाठी. देवदास युवा उसवन. त्यानंतर बाल साहित्य पुरस्कार कुणाला दिला गेलाय भारत ससाने. कादंबरीचं नाव काय आहे शमशेर आणि भूत बंगला. आणि हे दोन्हींचं जे पुरस्काराचं स्वरूप आहे ते जवळजवळ सेमच आहे. ठीक आहे. 50,000 रुपये तुम्हाला रक्कम दिली जाते प्लस मानपत्र दिलं जातं. ठीक आहे. युवा पुरस्कार देवदास सौदागर यांना दिले गेलेला आहे. बाल साहित्य पुरस्कार भारत ससाने यांना दिला गेलेला आहे. पुढे बघा उषा ठाकूर. आता हे का न्यूजमध्ये तर 12वं साहित्य संमेलन जे आहे विश्व हिंदी साहित्य संमेलन फिजीमध्ये झालं होतं आणि प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये एक हिंदी सन्मान दिला जातो. ठीक आहे. विश्व हिंदी संमेलन म्हणायचंय मला, साहित्य संमेलन नाही, विश्व हिंदी संमेलन. ठीक आहे. ते कुठं झालं होतं तर फिजीमध्ये झालं होतं. तिथं त्यांना हा पुरस्कार दिला जाणार होता पण त्या हजर राहू शकलेल्या नाही.
ठीक आहे. उषा ठाकूर ज्या आहे नेपाळच्या आहे, त्या हजर राहू शकलेल्या नाही, म्हणून त्यांना नेपाळमध्ये जाऊन तो पुरस्कार दिला गेलेला आहे. नाही, आपली जी एम्बॅसी आहे नेपाळची, तिने तो पुरस्कार त्यांना आपण काय म्हणू की वितरित केलेला आहे. आणि हा पुरस्कार देतं कोण? विश्व हिंदी सम्मान कोण देतं? तर आपली जी एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री आहे तो हा पुरस्कार देतात. ठीक आहे. हे यासाठी हे जे हा जो डेटा आहे ते महत्त्वाचं होतं. उषा ठाकूर यांच्याबद्दल थोडक्यात बघा. हिंदी आणि नेपाळी भाषेमध्ये त्यांनी 40पेक्षा जास्त अनुवाद केलेले आहे. हिंदी भाषेचा प्रसार आणि मजबूतीसाठी त्यांनी काम केलेलं आहे, म्हणून त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. तर 12वा विश्व हिंदी सन्मान कोणाला भेटलेला आहे? तर उषा ठाकूर यांना भेटलेला आहे. पुढे बघा, कॉमनवेल्थ लघुकथा पुरस्कार 2024 कुणाला भेटलाय? संजना ठाकूर. खूप कमी वय आहे या लेखिकाचं, 26व्या वर्षी त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. संजना ठाकूर यांना. पुरस्काराचं नाव काय? कॉमनवेल्थ लघुकथा पुरस्कार, किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणू? कॉमनवेल्थ शॉर्ट स्टोरी प्राइज. कोणातर्फे दिला जातो? तर ते महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. कॉमनवेल्थ फाउंडेशन तर्फे दिला जातो. ठीक आहे. कॉमनवेल्थ क्षेत्रातील उत्कृष्ट आणि प्रकाशित लघुकथेकरिता हा पुरस्कार दिला जातो. संजना ठाकूर यांना दिला गेलेला आहे. त्यांची कोणती कादंबरीसाठी दिले गेलेला आहे? कोणत्या कथेसाठी दिला गेलेला आहे? ऐश्वर्या राय नावाची कथा आहे, लघुकथा आहे, त्यासाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे. ठीक आहे. 2024चा. पुढे बघा, या पुरस्काराचं स्वरूप आपल्याला माहिती पाहिजे. 5,000 युरो असं त्याचं स्वरूप आहे पुरस्काराचं. त्यानंतर पेन पिंटर पुरस्कार कुणाला दिला गेला आहे 2024चा? तर अरुंधती राय यांना दिला गेलेला आहे. पेन पिंटर प्राइज 2024, जे हॅरोल्ड प्रिंटर होते यांच्या नावाने 2009 मध्ये हा जो काही पुरस्कार आहे तो सुरू केलेला आहे. मग हे बघा, आता ह्या पुरस्काराचा उद्देश काय? लेखकांना सन्मानित करणे, जे स्वतंत्रता न डगमगणाऱ्या दृष्टिकोनातून जग पाहतात. आपल्याला माहिती आहे की अरुंधती रॉय यांचं जे लिखाण आहे त्याला आपण म्हणू की एक निर्भीड प्रकारचं असं लिखाण आहे. त्यांच्यासाठी हा पेन पिंटर पुरस्कार 2024चा त्यांना दिला गेलेला आहे. त्यांच्या अगोदरचे पुस्तक कोणते फेमस आहे? तर आता द गॉड ऑफ स्मॉल थिंग यासाठी त्यांना बुकर प्राइज भेटलेला आहे. ठीक आहे. बुकर प्राइज म्हणून आपल्याला ते माहिती पाहिजे. अरुंधती रॉय आपल्याला माहिती आहे सामाजिक न्याय, पर्यावरण, मानवाधिकार, युद्धाविरुद्ध संवेदनशील लेखन यासाठी त्या फेमस आहेत. ठीक आहे. ब्रिटिश लायब्ररी UK इथं हा पुरस्काराचं वितरण झालेलं आहे. पुढचा पुरस्कार बघा, बुकर पुरस्कार 2024 खूप महत्त्वाचा आहे. व्हेरी IMP करा. बुकर पुरस्कार ज्यावेळेस तुम्ही म्हणाल त्यावेळेस तो इंग्लिश भाषेतील असतो. ठीक आहे. मॅन बुकर ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस तो लोकल भाषा जी कोणती असेल ती आणि प्लस त्याचं जे अनुवाद आहे त्यासाठी दिला जातो. आता बुकर प्राइज 2024 कुणाला दिला गेलेला आहे? सामंता हार्वे यांना दिला गेलेला आहे त्यांच्या ऑर्बिटल या कादंबरीसाठी. ठीक आहे. ऑर्बिटल या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील 6 अंतरवेळाच्या 24 तासाच्या अनुभवावर ही कादंबरी आधारित आहे. कादंबरीचं नावच असं आहे की ऑर्बिटल. ठीक आहे. पुढचं बघा, पुढे जे आहे ते आहे बुकर प्राइज इंटरनॅशनल. आंतरराष्ट्रीय बुकर किंवा मग इंटरनॅशनल बुकर प्राइज आपण ज्याला म्हणू, याला इंटरनॅशनल करायचं आहे. ते कुणाला दिला गेलाय? तर हा खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर प्रश्न तुम्हाला येणार म्हणजे येणार. व्हेरी IMP करा याला. ठीक आहे. बानू मुस्ताक, त्यांच्या पुस्तकाचं नाव काय? हार्ट लॅम्प असं त्या पुस्तकाचं नाव आहे. मूळ जे लेखन आहे ते कोणत्या भाषेमध्ये? तर कन्नड भाषेमध्ये. पहिली कन्नड भाषेचे पुस्तक आहे ज्याला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकलेला आहे. ठीक आहे. याचं ट्रान्सलेशन कोणी केलं इंग्लिशमध्ये? तर दीपा भारती यांनी केलेलं आहे. लघुकथा संग्रह आहे हार्ट लॅम्प. नाव काय त्यांचं? बानू मुस्ताक. बानू मुस्ताक असं त्यांचं नाव आहे आणि त्यांना इंटरनॅशनल बुकर प्राइज भेटलेला आहे. आज महत्त्वाचे हे अवॉर्ड होते आपले. पुन्हा एकदा पुढच्या सेशनमध्ये भेटूया. पुन्हा एकदा आपण नवीन अवॉर्ड्स घेऊन येऊया आणि पुढच्या 2 सेशनमध्ये जे सगळे अवॉर्ड आहे महत्त्वाचे ते आपण कव्हर करूया. ठीक आहे. थांबतो. थँक्यू.